पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा या मागणीसाठी जे आहे ते महिला वटसावित्रीची पूजा करत असतात। मात्र आपण जर बघितलं तर पत्नी पीडित पुरुषांनी या ठिकाणी जे आहे ते ही पत्नी नको म्हणून जे आहे ते पिंपळ पौर्णिमा छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरी केली। आपण बघतो ते सगळे जे आहेत ते पत्नी पीडित आश्रमात एकत्र आलेत आणि त्यांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यात आणि ही पत्नी नको पुरुषावर अन्याय होतात अशी जे आहे ते मागणी करत या ठिकाणी आपलं एकत्रीकरण दाखवले। आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष फुलारी सर आहेत। सर काय सांगाल, आपण जे आहे ते अशा पद्धतीने आपली व्यथा मांडताय, ही पत्नी आम्हाला नकोय, आपण पिंपळ पौर्णिमा साजरी करताय, नेमक्या सगळ्या व्यथा काय आहे त्याच्या मागच्या? नेमक्या ह्या व्यथा अशा आहे का आज आम्ही वटसावित्री पौर्णिमा उद्या आहे आणि आम्ही आजच साजरे करतो। त्यात आमच्या व्यथा आहे अशा आहे का जे काही पत्नी पीडित आहे त्यांच्या बायका उद्या जात्या आणि वटसावित्री पौर्णिमा साजरा करतात। जर नवऱ्याला ह्याच जन्मामध्ये एवढा त्रास दिलेला आहे तर सावित्रीची पौर्णिमा एवढी पवित्र पौर्णिमा ही कशासाठी? म्हणून जर ते तसं काही असेल का 7 फेरे मारल्याने जर 7 जन्मापर्यंत आणि ते पती मिळत असेल आणि त्याला दीर्घायुष्य मिळत असेल तर आमचं असं म्हणणं आहे का हे पिंपळ हा मुंजा आहे आणि या पिंपळाला आम्ही एक दिवस अगोदरच, कारण उद्या आमच्या बायका जाऊन खोटं नाटं सांगतील, कारण उद्या यमराजा पण बिझी राहील, म्हणून आम्ही आज सावड आहे म्हणून आम्ही आज सांगतो की यमराजा उद्या त्यांचं ऐकू नको, त्या खोटाड्या आहे, खोटं नाटं सांगून खूप आम्हाला परेशान केलं, आमचं आयुष्य खडतर केलेलं आहे। हे यमराजा त्यांचं नाही ऐकता आमचं देखील आज ऐकून घे का या खोटाड्या बायका उद्या येतील आणि 7 फेरे मारून आम्हाला दीर्घायुष्य मागतील, त्याच्यासाठी की आम्ही 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो का आम्हाला या जाचातून मुक्त कर, म्हणून आम्ही हे पिंपळ पौर्णिमा चालू केलेली आहे। खरं तर तुम्ही सगळं हे जे आहे ते एकत्रीकरण केलंय, आपण या ठिकाणी कावळ्याची सुद्धा पूजा करता, या मागचं कारण काय? हे आम्ही कावळ्याचं देखील पूजन करतो आणि वर्षभर आम्ही कायमस्वरूपी कावळ्याचं पूजन करतो। कावळा आमचं प्रेरणास्थान आहे, कारण कावळ्याचे जे मादी असते ते मादे कावळा अंडे देते आणि निघून जाते, तर त्या अंड्यातून पिलं बाहेर काढायचं काम आणि त्याचं संगोपन करायचं पूर्ण काम हा नर कावळा करतो। तशीच परिस्थिती आज बऱ्याचशा पत्नी पीडितांची झालेली आहे। छोटे छोटे मुलं सोडून बायका निघून गेल्या, पळून गेल्या, पण निस्त्या पळून नाही गेल्या, कावळ्याची ती मादी तरी निस्ती पळून जाते आणि दुसऱ्याच्या मागे निघून जाते, पण या आजच्या ज्या महिला या दुसऱ्या निस्त्या पळून न जातात दुसऱ्या कोणाच तरी मागे जाते आणि वरून याच्यावर केसेसचा मारा करता आणि ते लोक हातबल होत्या, स्वतःला सांभाळायचं, आईवडिलाला सांभाळायचं का पोरं सांभाळायचं का बाहेर कसं जगायचं, तर ते हातबल न होता ते पक्षी असून एक प्राणी असून तो जर जिवंत राहू शकतो आणि तो जर लढा देऊ शकतो, आमचं ते प्रेरणास्थान आहे, आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो का त्यांची जरी मादी निघून जाते तर त्याचं टेन्शन नाही घेत। म्हणून माझं लोकांना सांगणं असतं का तुम्ही सुद्धा असं याच्यातून न घेता आपण कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे। मला सांगा, हे सगळे गंभीर आरोप तुम्ही महिलांवर करतात, वास्तविक तुमचा व्यथा काय, नेमकी तुमची व्यथा काय? हे गंभीर व्यथा आम्ही आरोप कोणावर करत नाही, जे फॅक्ट आहे ते सांगतो। आम्ही कोणाला ज्यांच्या महिला चांगल्या ज्या महिला, आम्ही पूर्ण महिला नाही, ज्या महिला पुरुषांना त्रास देतात आणि बायकांना त्रास देतो त्यांच्यावर आम्ही ते व्यथा सांगतो आणि आमचं तथ्य आमची व्यथा अशी आहे का माझ्यावरती पण बऱ्याचशा केसेस माझ्या पत्नीने केल्या होत्या। मी जवळ 3 वर्ष इतका हातबल झाला होता, माझा उद्योग बुडाला होता, परंतु नंतर त्याच्यातून मी कसं वाचून बाहेर निघलो आणि मग मी आश्रम चालू केला। निश्चित काय सांगा, तुमचं काय नाव आहे, नेमकं तुमच्या आयुष्यात काय असा प्रसंग घडला की आज तुम्हाला जे ही पूजा करावी लागते आणि पुरुषासाठी कायदे झाले पाहिजे असं वाटतं? माझं नाव राहुल वाडवे। ॲक्च्युली माझा प्रेमविवाह होता, पण घरच्या त्यांच्या लोकांचा विरोध असल्यामुळे नंतर तो बिघडला। परंतु काय झालं की तिच्या घरचे लोक नातेवाईक हे वकील असल्यामुळे आणि काही न्याय व्यवस्थित असल्यामुळे त्यांनी खोट्या केसेस केल्या आणि जवळपास 4 वेळेस मला कारागृहात जावं लागलं। एक वेळेस असं झालं की मी न्यायालयाला सांगतोय की मी शिक्षा भोगून आलेलो आहे, मेंटेनन्सची मला पाठवू नका, तरी न्यायालयाने मला 5 महिने पाठवलं। त्याच्यानंतर ती ऑर्डर सेटासाईड झाली। त्याच्यानंतर बदला घेण्यासाठी बायकोनी काय केलं की आणखी एक अशी गंभीर केस माझ्यावर दाखल केली। त्याच्या 4.25 वर्ष मला कारागृहात राहावं लागलं आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला समजलं की छावणी पोलीस स्टेशनचे डाके आयोग आहेत त्यांनी काय केलं की ओरिजिनल जो FIR आहे तो FIR काढण्याच्या हाताने खाडाखोड केली आणि डुप्लिकेट बनावटी FIR तो कोर्टात दाखल केला आणि त्यासाठी मला जामीन घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागलं। जवळपास 12 वेळेस मी जामीन दाखल केली। त्याच्यानंतर रिसेंटली आता झालं की 13 तारखेला मी कोर्टात गेलो असता ती समोरची माझी पूर्वाश्रमी पत्नी आली, तिने डायरेक्ट वेदांतनगर पोलीस स्टेशनला गेली, माझ्याविरुद्ध कंप्लेंट दाखल केली की यांनी माझी अडवणूक केली, त्रास दिला। आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा पोलिसांची ही चर्चा चालू की त्याच्यावर 354 दाखल करा। तिथले जे शेवाळे आहेत तेव्हा जे आहेत हेड कॉन्स्टेबल त्यांना मी म्हटलं यार तुम्ही तपास तर करा, तुम्ही तपास करत ना कारण नाही, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही त्रास द्यायचा असेल आणि वेटीत धरायचा असेल म्हणजे आम्ही वारंवार कारागृहात जाऊ का? म्हणजे एकंदरीत असं आहे की या व्यवस्थेमध्ये महिला गेली की तिला पुराव्याची गरज नाही आणि पुरुष गेला की त्याला काय झालं कसं झालं। इवन हेच म्हणतात की बऱ्याच वेळेस मी असं पाहिलं की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हे पोलीस लोक जे काय असतात ते म्हणतात तुझ्या दम नाही, काय म्हणतात मर्द को दर्द नाही होता तुमको कैसा दर्द हो रहा। अरे दर्द आमच्या भावनात आमच्या काय हे आहेत
कायदे जरी या महिलाच्या बाजूने असले तरी एक पुरुष म्हणून पुरुषाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. त्याला जो त्रास होतो वारंवार म्हणजे 4 वेळेस आयुष्यात तुम्ही जेलमध्ये जाणं, तिथं राहणं आणि फक्त काय की आणि पुढच्या पार्टीने एक एन्जॉय करणं आणि कायद्याचा उपयोग काय करणं की एखाद्या पुरुषाला छेडण्यासाठी करणं हे योग्य नाही. आणि न्यायव्यवस्थेमध्ये गेल्यानंतर आम्ही न्यायाधीशाला ओरडू सांगतो साहेब चुकीचं आहे, हे असं नाही, हे तसं नाही. पण असे बरेचसे काही न्यायाधीश असतात की ते न्याय देतात, पण काही न्यायाधीश आमच्याकडे पाहत नाही. तिचे मगरमच्छ आसू असतात, रडणं असतं, या जे कॉमन ट्रिक्स असतात त्या वापरतात आणि त्याचा उपयोग काय होतो. आमचं जे संविधानिक अधिकार आहे जे आर्टिकल 20 आहे ते मागणी आमची आता आहे की कायदे हे समसमान असायला पाहिजे. कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जर कायदे समसमान असले तर पुरुषांना सुद्धा न्याय मिळेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पत्नीचं मॅटर असेल तर पोलिसांनी त्याच्यात जे शासनाचे जे आहेत, सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन आहेत त्याच्यानुसार त्यांनी तपास करायला पाहिजे. तपास न करता एखाद्या पुरुषाला डायरेक्टली तुम्ही त्याला जर एखादा गुन्हेगार बनवत असाल तर तो काय होतो, भविष्यात त्याचा कामधंदा सुटतो आणि तो गुन्हेगारी करतो. म्हणजे गुन्हेगार बनवतात, ही सिस्टम गुन्हेगार बनवते. त्यामुळे आमचं म्हणणं की पुरुष आयोग निर्माण झाला पाहिजे आणि पुरुषाच्या वेळेस जसं महिला तक्रार निवारण केंद्र आहे तसं पुरुष तक्रार निवारण केंद्र झालं पाहिजे आणि पुरुषांना न्याय मिळाला पाहिजे. काय सांगाल, तुम्ही सुद्धा इथं आलात, आता जे ते फेऱ्या मारल्यात, तुमची काय नेमकी व्यथा आहे? माझं नाव नामदेव ज्ञानेश्वर सोनवणे. हे भांडखोळ पत्नी तर नकोच आहे मुळात, की ते खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून आम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणावरून आम्हाला छळतात की हे करा ते करा. तर आता मी असा निर्णय घेतलेला आहे की मला हे लग्न हे मुळात नष्टच झालं पाहिजे, नकोच हे लग्न. लग्न करूनच काय फायदा आहे, त्याच्यापेक्षा संन्यासी राहिलेलं मला योग्य आहे. तुमच्यासोबत नेमकं काय झालं? माझ्यासोबत म्हणजे माझ्यावर 550 केस लागलेली आहे आणि परत मला बायको धमकी देते की मी महिलांच्या बाजूनं कायदे आहे आणि मी महिला आयोगात जाईन, हे जाईन. तर ते सर्व बंद झाले पाहिजे. जसं महिला आयोग आहे, हे सगळं होण्याच्या अगोदर तुमच्याकडून तर काही त्रास झाला असेल त्यांना? माझ्याकडून काही त्रास नाही आहे सर. मी निर्व्यसनी माणूस आहे, सरळ साधा आहे. मी सर्व घरदार सर्व मी बघायचो, सर्व घरातले कामधंदे मी करायचो आणि ही ड्युटी करून आयतं खायची, हे कुठला न्याय आहे? जसे आम्ही कामधंदे वगैरे करतो, घरी पण कामधंदे करायचे आणि तिथं पण घरी पण ड्युटीला पण जायचं, सर्व नाही करू शकत ना आम्ही. तुमची काय व्यथा आहे? तुम्ही किती दिवसापासून विभक्त आहेत? मी कारभारी कुकलारे ह्या आश्रमात 2023 पासून येतो व ह्या पत्नीपीडित आश्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट फुलारे साहेब हे आम्हाला इथं आल्यावर विनामूल्य कायदेशीर सल्ला देतात. त्या विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शनामुळं मी आज स्वतः गंगापूर न्यायालयात पार्टी पर्सन लढतो का मला वकिलाची गरज नाही. आज पिपळी पौर्णिमा साजरी केली, वट सावित्री पौर्णिमेच्या 1 दिवस पहिले का उद्या आमच्या बायका येतील का वडाला खोट्या 7 चक्रा मारून. ते आपले जे अध्यक्ष फुलारे यांनी सांगितलंय. मी म्हणतोय तुमची काय व्यथा आहे जी लोकांना आहे, म्हणजे माझी व्यथा अशी आहे, माझ्या पत्नीने व तिच्या नातेवाईकाने मी हयात असतानाच मृत्यूपत्र काढून ठेवले. त्या मृत्यूपत्रासाठी मी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय, शेवटी मंत्रालयात मी तक्रार केल्या, पण मला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. माझं प्रकरण मृत्यूपत्रासंदर्भात मृत्यूपत्र काढले. हो, माझं पत्नीने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी व तिच्या नातेवाईकाने स्वतः मी हयात असतानाच मृत्यूपत्र काढून ठेवले. त्या संदर्भात मी मान्य गंगापूर न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व आमची ह्या पत्नीपीडित आश्रमाच्या माध्यमातून एक सरकारला मागणी आहे. जसं महिला आयोग आहे तसं पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे. महिला बालविकास विभाग मंत्रालय आहे तसं पुरुष बालविकास मंत्रालय स्थापन झालं. महिला व पुरुष कायदा समान झाला पाहिजे. निश्चित आपण बघतोय यांचा असा दावा आहे की यांचं मृत्यू प्रमाणपत्र हयात असताना काढले. आपण या ठिकाणी शेवटची प्रतिक्रिया घेतो. काय सांगाल, नेमकं तुमच्या आयुष्यात काय अडचणी आल्या आणि कशा प्रकारे तुम्ही आता हे सगळा त्रास सहन करा असं तुमचं जे आहे म्हणणं आहे? मी संजय भान. माझ्या आयुष्यात अशी तक्रार आली का भरपूर जणांचं असं असतं का सासूचा हस्तक्षेप असतो मुलीच्या संसारात, पण माझं असं उलटं झालं का माझ्या संसारात सासरा खलनायक झालाय. सासू मेवणे हे सगळे माझ्या बाजूने असून फक्त पत्नी आणि सासरा हे दोघं माझ्या विरोधात आहेत. आणि गेली 5 वर्ष झाले माझं शेवगाव येथील न्यायालयात माझं 125 असा
केस माझ्यावर चालू आहे, कोर्टात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, अजून त्याचा काही निकाल लागला नाही. आणि विशेष म्हणजे माझी मुलं आता मुलं माझे 24 वर्षाचे आहे आणि 19 वर्ष आहे. मुलं माझ्याकडे आहे, मी मुलांना सांभाळतो आणि पत्नी फक्त वडिलांच्या सांगण्यावरून न्यायालयात गेलेली आहे. निश्चित आपण बघतोय वट सावित्रीच्या एक दिवस अगोदर या सगळ्या पत्नीपीडित पुरुषांनी या ठिकाणी जे आहे ते पिंपळ पौर्णिमा साजरी केली. आमच्यावर जे ते पत्नीकडून अन्याय होतो असा आरोप आणि दावा सुद्धा त्यांनी केला आणि महिलाप्रमाणे जे आहे ते पुरुष आयोग स्थापन करावा अशी सुद्धा त्यांनी मागणी केली. कॅमेरा पर्सन अजगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.